श्री स्वामी समर्थ. आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता आज आपण काही उपाय पाहणार आहोत. जो व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करतो त्या व्यक्तीला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशामध्ये 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीमध्ये बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, तसेच आर्थिक लाभ देखील होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरामध्ये लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची, मंत्रांची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या अगोदर 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. आपल्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ नसेल तर या 16 ओव्या झेरॉक्स करून घ्याव्या. यश्चाय कुबेराय वैष्णवाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. यामुळे अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडामध्ये टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळ वृक्षावर असते आणि म्हणूनच ज्यांना शक्य होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यामध्ये टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतील सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयामध्ये मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णांची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ म्हणजेच नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करावे. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य विनाकटकट निघून जाते. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूंवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावे किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावे. किमान सणासुदीला
किंवा वाढदिवशी तरी हे करण्यास हरकत नाही. उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवान लाभते. रोज ध्यान करून एकाग्रता, दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. श्री स्वामी समर्थ.